उद्धव ठाकरे म्हणाले, उद्योग मंत्र्यांचे उद्योग जोरात. आत्ताची सर्वात मोठी बातमी. उद्योग मंत्र्यांचे सगळे उद्योग तुम्हाला माहिती आहे. त्यांचे स्वतःचे उद्योग जोरात सुरू आहेत. त्यांनी दावेशमधून किती उद्योग आणले, कोण कोण बरोबर होते, हा खासगी दौरा होता का, असे प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीच्या सभेत उद्योग मंत्री उदय सामंत यांना टीकेचे लक्ष केले. तुम्ही शिवसेनेमध्ये 2014 मध्ये आलात आणि म्हणे आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललो आहोत. बाळासाहेब होते तेव्हा तुम्ही आमच्या विरुद्ध आमच्याशी लढत होतात. लाचारी करून तुम्ही आमच्याकडे आलात, तरीही मंत्रिपदाचे दिलेले वचन आम्ही पाळले. मात्र तुम्हीच गद्दारी केली, अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. रत्नागिरीतील आठवडा बाजार येथील शिवसेना कार्यालयासमोर आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेला खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, बशीरबाई मुर्तुजा यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नतदृष्टांनी बाळासाहेबांच्या फोटोची आणि खुर्चीची किंमत लावली आहे. पण त्या खुर्चीत जेव्हा बाळासाहेब होते आणि त्यांनी मोदींना वाचवले, त्यामुळे आज पंतप्रधान पदाची खुर्ची मोदींना मिळाली. बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत मोदींना जाऊन विचारा आणि मोदींना जर जाण असेल तर त्या खुर्चीची किंमत मोदी सांगतील, कारण त्या खुर्चीची किंमतच होऊ शकत नाही, असंही ठाकरे म्हणाले आहेत. ते पुढे म्हणाले की अटलजी जेव्हा पंतप्रधान होते आणि जे काही त्यावेळेला गुजरातमध्ये घडले होते किंवा घडवले गेले होते, त्यावेळेला वाजपेयींनी सांगितलं होतं की राजधर्म का पालन करणं होगा. तेव्हा वाजपेयी यांना हे मान्य नव्हतं. राम मंदिरात प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली, परंतु कोर्टाने निर्णय दिला म्हणून हे राम मंदिर होऊ शकले. मागील 38 वर्षात का मंदिर झाले नाही, याचाही भाजपाने विचार करायला हवा. सध्या राम राज्य नाही तर सर्वसामान्यांनी मरा राज्य झाले आहे. बीजेपीची अवस्था बाहेरची जनता पार्टी अशी झाली असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. गृह खाते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याच भाजपाच्या आमदाराने पोलीस स्थानकात गोळीबार केला. त्यामुळे आता देवेंद्रजी लापता झाले आहेत. राजन साळवी व कुटुंबावर गुन्हा दाखल केला. आमची सत्ता येऊ द्या, ज्यांनी बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत केली त्यांची लायकी काय आहे हे दाखवून देऊ, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्योगधंदे गुजरातला नेत असून गुजरात विरुद्ध संपूर्ण देश अशी भिंत त्यांनी उभी केली आहे. मात्र गुजरातची चाकरी करणाऱ्यांना या गोष्टी काय समजणार, असा टोला मारताना शिवसेनेचे हिंदुत्व हे घरातली चुली पेटवण्याचे काम करते, तर भाजपाचे हिंदुत्व हे घरे पेटवणारे असल्याची टीका त्यांनी केली. अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.